परमिशन नाहीये. हा बोल. मी स्वतः मालक. धन्यवाद, तुम्ही जॉईन केले सर्वांनी आणि खूप छान वाटलं. आणि पुन्हा एकदा तुम्हाला हॅपी विमेन्स डे. आणि आपण एक मस्तपैकी प्रॉपर अजून एक स्ट्रीम नक्की करू. विमेन्स डे स्पेशल एक काहीतरी अशी युनिकशी स्ट्रीम नक्की करू आपण. हॅलो श्रीमान. दादा चीटिंग झाली आपल्यासोबत. दादा हा हॅलो, ठीक आहे. आता काय श्रीमान. हा मला बोलायचं तुझ्याशी. हा बोला ना. श्रीमान, मी 2021 पासून तुझी स्ट्रीम बघतेय हा आणि मला खूप छान वाटतं तुझी स्ट्रीम बघून. पण एक गोष्ट नाही मला काही पटत, ती मला सांगायची तुला. हा हा तू अनफेअर का असा वागतोस? म्हणजे बघ ना, तुझ्या बरोबर करण वगैरे जे लोक आहेत यांना खूप प्रमोट करतोस तू. सारखं नाव घेतो त्यांचं चॅनलवर. हा हे 2-3 लोक आहे आणि त्यांना इंस्टाग्रामवर पण सारख्या त्यांच्या स्टोरीज शेअर करतो, त्यांच्या व्हिडिओचे. आणि जर तुला कोणी सुपर चॅट केली तर तू म्हणतोस की नाही म्हणून, तुम्ही मेहनत करा म्हणून. मग हे खूप अनफेअर आहे ना. या करण सारख्या लोकांना तू प्रमोट करतोयस. इन्वीजी मला एक बोलायचं आहे तुम्हाला. बघा मी हा. तुम्हाला सांगतो. आता मी जर माझ्या बाबांचा मुलगा आहे तर माझे बाबा मला प्रमोट करतील का शेजारच्या मुलाला? अरे ती गोष्ट वेगळी आहे. नाही पण प्रायोरिटी माझ्या मुलालाच ना. म्हणजे समजलं ना तुम्हाला. प्रायोरिटी आता माझी मुलं आहेत ती, तर त्यांना मी प्रायोरिटी देणार. पण आपण रॅन्डम रेड्स करतो आणि रॅन्डम रेड्स मध्ये लोकांना सपोर्ट करतो की नाही, आपण करतो का नाही, तर त्यांनी लोक खुश पण होतात. पण कोणाच्या सुपर चॅट थ्रू त्यांना सपोर्ट करणं हे मला योग्य नाही वाटत. कारण कसं असतं माहितीये का, आज एकाला सपोर्ट केला तर उद्या दुसरा पण मला सुपर चॅटच करेल आणि मग तो तीच अपेक्षा ठेवेल की बाबा हा पैसे घेतल्यावर लोकांना प्रमोट करतो, आणि ते चुकीचं पोर्ट्रेट होतं. आणि राहिला प्रश्न मित्रांचा, तर असं नसतं. हो बघा कसं आहे, आपला जो सर्कल असतो ना त्यांना घेऊन चालायचं असतं. आणि तो जेव्हा सर्कल वाढतो तेव्हा त्यांच्या आसपासचे पण सर्कल वाढत अरे जातात. पण सर्कल वगैरे ते सगळं बरोबर आहे, पण तू सगळं ऑलरेडी त्यांना रेडीमेड सगळं दिलेलं आहे सगळ्या गोष्टी घेऊन. त्यांना गरज नाही, ते तुझ्यासोबत येऊन खेळत असतात, त्यामुळे त्यांना वेगळं प्रमोट करायची गरजच नाहीये. सगळं मिळतंय त्यांना. आणि हे लोक हो वर पण हसत असतात, लोकांना टिप्स देतात त्या बॅकग्राऊंड मधनं. अरे पण आणि हा करण मुलींना स्टॉक लावलाय. अरे पण हा टॉपिक का आणलाय? टॉपिक करण मुलींना स्टॉक बोलत होता आणि तू वर हसत होतास. तू पण हसत होतास, तू त्याला काहीच नव्हता बोलत. अहो श्रीमान, पण आणि हा आणि अजून पण 2-3 जण आहेत ना तुझ्या बरोबर, ती डाकू, आणि ते पण खूप हसत असतात लोकांवर माहितीये का. 1-2 गोष्ट तिच्या ब्लॉग मध्ये ती काहीतरी बोलली, चुकीचं बोलली. डाकूला काय बोलायचं नाही. अरे अरे नाही नाही नाही. अरे अरे त्यांना बोलू दे, मन मोकळं करू दे. तुम्ही श्रीमान, नका. जर ती चुकीचं बोलत असेल तर मी बोलणार ना मग. नाही नाही तुम्ही बोला, बरोबर. बोलण्याचा हक्क सर्वांना आहे. पण अहो कसं आहे, हा, सगळे आपले आहेत, सगळ्यांना आपापल्या बोलण्याचा हक्क आहे, बरोबर. आता आपण 4 मध्ये हे माझ्यासोबत जे असतात ते दिसतात, म्हणजे बाकी लोक पण तर बोलतात ना, असं कमेंटमध्ये लोक त्यांचं मत मांडत असतात. तर आता सगळ्या गोष्टी आपण कशा करेक्ट करणार? आपल्या नजरेत एखादा चुकतो, त्याच्या नजरेत आपण चुकतो. प्रत्येकाची नजर वेगळी असते पाहण्याची. जसं काय आता तुम्ही बोलतात करण, आता करण 100 लोकांना आवडतो, 2 लोकांना कदाचित नसेल आवडत. तसं मी 100 लोकांना आवडतो, 4 लोकांना नसेल आवडत, असंच असतं. सो ते नॅचरल आहे. ते आता आपण माणसं आहोत ना, सगळेच परफेक्ट नसतात. नाही, बाकीच्या गोष्टी जाऊ देत, ते सगळं ठीक आहे. मी पण एन्जॉय करत असते स्ट्रीम. पण काय माहितीये का, काही गोष्टी आहेत ज्याच्या बाबतीत मस्करी नाही केली जाऊ शकत. आता तो मुलींना स्टॉक बोलत होता, हे किती बरोबर आहे? हे अजिबात बरोबर नाहीये. अहो अरे पण मस्करीची एवढं काही सिरियसली गोष्ट कुठे असतात घेऊन ते. बसल्या सगळं? अहो हे बापरे, कॉमेडीचा अरे विषय. मस्करी असते रे अहो कुठल्या तरी लाखो लोक गोष्टीमध्ये. त्या गोष्टी, आपण आपल्या स्ट्रीम वरती आपण एखाद्याला, मी आता एखाद्याला बोलतो जाड्या भरड्या, बघायला गेलो तर बॉडी शेम आहे. एखाद्याला मी बोलतो तुझी लायक आहे का नाही इकडून, ह्याला बघायला गेलो तर अपमान आहे. एखाद्याला मी काही बोलतो. मग ह्याचा प्रत्येक गोष्ट आपण जर सिरियसली करायला गेलो तर मग आपलं एंटरटेनमेंट हा पार्टच नाही. आपण काय असं कोणाला घाण इन्सर्ट वगैरे नाही करत. आपण एखाद्या घरात जसं एखाद्याशी वागतो, जसं आम्ही मित्रांमध्ये जसं वागतो तसंच करतो. पण काय याच्यात काय घाण नाही आहे. बघा काय याच्यात दुसरं असतं किंवा घाण असतं ना, तर त्या गोष्टी इकडे बोलल्याच गेल्या नसतात. माणसाच्या मनात जर खोटं असेल ना तर तो नाही, शक्यतो आणि तो लोकांसमोर बोलत हसत नाही. पण असतो, तो हसत पण असतो माहितीये का. जर कोणी तुला सुपर चॅट केली की प्रमोट कर वगैरे असं करून, तर तो हसत असतो बॅकग्राऊंडला आणि तो म्हणतो की मेहनत करा म्हणून. आणि ह्याच्यापेक्षा डबल मेहनत लोक करतात. ह्याला सगळं रेडीमेड मिळालेलं आहे. नाही नाही असं नाही, असं नाही, असं तुम्हाला वाटतं ऍक्च्युली. दादा ऐक ना, मला काय असं नसतं. प्रत्येकाची मेहनत असते आणि असं रेडीमेड वगैरे असं काही नसतं. फक्त कसं आहे, ते माझ्यासोबत आहेत,
बरोबर आहे. आता मी त्यांचा भाऊ आहे. रेग्युलर बघत असते तुला समजलं दादा हॅलो हा प्लीज श्रीमान हा टॉपिक नको प्लीज दादा नको मला topic. बोलायचंय दादा बोलू का हा बोला ना, तुम्ही पण श्रीमान. बोला, तुम्ही पण बोला. हा ऐक ना दादा हे बघ म्हणजे सगळ्यांची मतं वेगळी आहेत. जसं तू बोललास 100 2 हेटर्स असतात ते पण गरजेचे आहेत असू देत त्याने काही फरक पडत नाही. पण मी एकच सांगेल मी तुला जवळजवळ 2019 पासून बघतेय. मी खूप म्हणजे मी पण मेहनत करते असं नाही पण मला एकच सांगायचं जे तू उदाहरण दिलंस ना की बाप आपल्या पोराला प्रमोट करेल बाहेरच्याला का करेल इझी येते. आणि अजून एक गोष्ट ही आहे ना की तू जसं आहेस ना जे तुम्ही बोलता जे तुम्ही फ्रीडमने बोलता ना म्हणून लोक आज तुझ्याकडे आहेत. जो तू फ्रीडम तू स्वतः पोरांना दिलेला आहेस म्हणजे आजपर्यंत असा एकही स्ट्रीमर नाहीये स्वतः मला तरी नाही वाटत की जो आहे ना म्हणजे स्वतःला स्वतःची तिथे नादस्ती करतो आणि त्या लोकांना सुद्धा ते आवडतं. ठीक आहे तर असं काहीच नाहीये की म्हणजे ठीक आहे तिचे विचार असतील काहीतरी काय असेल मला माहित नाही. पण आहे ना दादा मी एक म्हण ऐकली होती रे की 4 लोक काय म्हणतील ते 4 लोकांमधले बहुतेक हे असू शकतात मला माहित नाही. पण ह्या पोरींमध्ये आता इथे जवळपास आहे ना 20 एक पोरी असतील त्या 20 मधल्या आहेत ना ताई दादा 18 पोरी तरी आहेत ना ह्या म्हणजे हे जर बोलत असतील ना की काय काय नाही ते आणि कोणाच्या तरी पर्सनल लाईफ वरून तुम्ही डायरेक्टली दादाला नाही जज करू शकत ना रे. अरे पण आम्ही आमच्यासारख्या आहेत ना 100 ऐक आमच्यासारख्या 100 1000 लाखो आहेत ना मी लिटरली अरे एवढं टेन्शन खेचू नका रे. चिल आहे. बघा ऐका माझं म्हणणं ऐका. श्रीमान अरे ऐका अरे एवढं टेन्शन नाहीये. ऐका कारण कसा पण असतो आपला भाऊ आहे. प्रत्येकाचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे आणि मला असं वाटतं की एखाद्याला एखादा व्यक्ती पटतो एखाद्याला एखाद्या व्यक्ती नाही पटत. कदाचित मी लोकांना आपण मग ते डायरेक्टली कनेक्ट तुझ्यासोबत नाही ना होऊ शकत दादा. पटत नाही पटतं नाही पटतं ती गोष्ट वेगळी आहे पण डायरेक्टली तुझ्यासोबत नाही कनेक्ट होऊ शकत हे. आणि माझं म्हणणं काय आपण जर श्रीमान फॅमिली आहोत ना तर तुम्ही थोडंसं लाईटली घेत जा गोष्टी. म्हणजे आपल्या चॅनलवरती कधीच असं काही घडत नाही की लोक हर्ट होतील. एकदम म्हणजे मस्ती मजाक मध्ये असतं आणि जर कोणी हर्ट झालंच तर आम्ही सॉरी बोलतो त्यांचं असं काही विषय नसतो. आणि राहिला प्रश्न करण बिरणचा ना ते स्टॉक विकचं तुम्ही बोलतो हे खूपच नॉर्मली आपण बोलतो रो हे सगळ्यांना. असं कोणाच्या मनात काय नाही. जर असं खरंच काय गोष्टी असत्या ना तर मग मी खूप सिरियस लेवलला बोललो असतो या गोष्टी आणि लाईव्हवर तर नक्कीच नसतो बोललो. मी त्याला पर्सनली बोललो असतो ना. एवढं टेन्शन नका घेऊ. आणि श्रीमान पण तो ह्याच्यात का असतो आणि तो लोकांना टिप्स देत असतो की तुम्ही मेहनत करा वगैरे तो का टिप्स देतो मग. नाही आता मला एक सांगा तुम्हाला असं वाटतंय की तो मेहनत नाही करत. बघू मग त्याला ऐका मला नाही थांबा रे मला बोलू द्या. तुम्हाला असं वाटतंय की तो मेहनत नाही करत. बापरे अच्छा मग एक सांगतो माझ्यासोबत असे बरीच लोक आहेत जे फेमस नाही अजून झाले. खूप मेहनत करतात दिवस रात्र. ते का नाही फेमस झाले. मग तोच का होतोय. बाकी तो होतोय अजून मनीम्या होतो आहे बा काही लोक होत आहेत. ते का होत आहेत. मग मेहनत तर करायला लागते. बघा माझं काम आहे लोकांना रोड दाखवणं. त्या रोडवर चालणं महत्वाचं. आता हे लोक चालतायत व्यवस्थित आणि आता त्याच्यावर तुम्ही पॉइंट ऑफ म्हणजे तुमचा पॉइंट जो तुम्ही मांडताय की या छोट्या मोठ्या गोष्टी ते खूप वाजिबल आहे. त्या लोकांनी खूप स्वतःला बदललेलं आहे. पहिले ते वेगळे होते आता ते खूप चांगले झालेले आहेत. तर तुम्ही असं जज नका करू छोट्या गोष्टींवर. आपलीच आहेत सगळी. श्रीमान ती मुलींना ते बोलण्याचं ते जाऊ दे पण काय माहितीये का काही गोष्टी आहेत आता तूच विचार कर तू या 2-3 लोकांना जास्त इंस्टाग्रामवर पण सारखं प्रमोट करत असतोस आणि आजपर्यंत मी तुला तुझ्या एडिटर्सना कधीच क्रेडिट देताना नाही बघितलं. म्हणजे तू टॅग नाही करत एडिटर्सना. टॅग नाही करत स्ट्रीमवर टॅग नाही करत एडिटर्सना टॅग नाही करत. इंस्टाग्रामवर कधी स्टोरीज नाही शेअर करत. मी नेहमी इंस्टाग्राम बघितलेलं तुझं. ऐका दादा अहो प्रत्येकाला इंस्टाग्रामवर टॅग होण्यात इंटरेस्ट नसतो. काही लोक पडद्यामागची असतात जसं की तुम्ही एडिटर्सचं बोलतात. बरीच लोक असतात की त्यांना प्रत्येकाला टॅग करणं नेसेसरी नसतं. असं कसं बोलताय तुम्ही. ताई म्हणते ना की तू प्रमोट करतो हे करतो. मग जर तसं असतं तर आता डीके आणि मालवणी हे लोक तर पण कुठल्या कुठे गेले असते. करण फेमस होतो त्याचा पण काहीतरी सीन आहे. तो जे व्लॉग्स टाकतो तो जे कॉमेडी करतो त्याची मेहनत पण बघा ना. तो पण मेहनत करतो दिवस रात्र. कोणाला बळच त्याला बोलायचं म्हणून बोलतात. उगाच कोणाला पण उठसूट बोलायचं नाही रे. आपण कोणाला बोलतो काय बोलतोय हे तरी उगीच नाही म्हणत आहे काही. मी काही हेटर नाहीये. मी स्वतः एन्जॉय करत असते. करण आणि श्रीमान एन्जॉय करत असते. पण काही गोष्टी ज्या आहेत ना त्या बरोबर नाही मला नाही पटत म्हणून मी त्या बोलल्या.
अरे करण आहे ना, दादाच्या मागे सोड. तो आहे ना स्वप्नात पण हा विचार करणार नाही की तो स्वतः फेम घेतोय, हे घेतोय, ते घेतोय. भाई तो पोरगा कधी येऊ दे. मी लिटरली आहे ना खरंच सांगते, तो पोरगा दादा वाटेल ते ऑलवेज बोलतायत बोलतो, रे तो पोरी. जे आहे ना तो श्रीमान दादामुळे. कोणीच इथं फेम घ्यायला आलेलं नाहीये रे. अरे पण सिया माझं श्रीमान काय पण ते म्हणणं आहे, ऐक दाखवतात ना, असं आता जसं आपण काय श्रीमान दादाशी स्वतःच्याच बोलायला आलोय. मेहनतीमुळे सगळं श्रीमान फेम मिळालंय. दादाबद्दल बोल, मी काय याचे त्याचे आणि मी कंप्लेंट करते. फक्त तुम्हाला करण बद्दल नाही बोलत आहे. साधीच करण आणि एक दोनदा थँक्यू बोललेला आहे आणि ते मी बघितलेले, म्हणजे मी स्ट्रीमवरच बघितले. पण काय माहिती ती टाकू आहे ना, ती कधीच थँक्यू म्हणत नाही. ती अजिबात ग्रेटफुल नाही आहे त्या गोष्टीसाठी. ते सिम्पल आहे ना, एवढ्या मुलांमध्ये ती एकटी मुलगी नडतीये म्हणजे तिच्यात काहीतरी हे वाटलं देवा बघ. माझ्या. पण ऐका ऐका एनवीजी, ऐका 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 एक मिनिट. पहिली गोष्ट मी तुम्हाला सांगतो एनवीजी, तुम्ही आम्हाला बघता पण तुम्हाला आमच्याबद्दल खूपच कमी माहिती आहे जितकं तुम्ही बोलताय खूप कमी त्याच्यावरनं. माहिती. म्हणजे तुम्हाला असं मी सांगू शकतो की 100% मधलं तुम्हाला 20% सुद्धा माहिती नाही माहिती आमच्याबद्दल. नाही, कारण आता जे अजिबात तुम्ही नाही. डाकू बद्दल वक्तव्य जे बोलले आहेत तर तुम्हाला डाकू कोण आहे हेच माहिती नाही. हेच माहिती तुम्हाला नाही. कदाचित माहित नसेल, मी सांगतो. करण वगैरे माझे मित्र बालपणीचे आहेत, पण ते मी जेव्हा स्ट्रीमिंग वगैरे चालू केली ना त्याच्या खूप आधीपासून डाकू आहे हे तुम्हाला सांगतो. जस्ट श्रीमान स्ट्रीमिंग मी चालू त्यांच्या केलं कामाबद्दल आणि काही नाही बोलत अख्खी आहे. मला माझा माहिती जो आहे की मागचा अख्खा manager आहे आणि बॅकग्राऊंडचं ते काम काम वगैरे ना करते. त्याबद्दल नाही ते ती बोलत सगळं आहे. सांभाळते. अहो नाही नाही, तुम्हाला ना माझ्या मित्रांबद्दल वगैरे तुम्हाला खूप कमी नॉलेज आहे. भेटून आलीये, तिला फेम हवाय, तू फेम दे. फेम अरे साठी दादा, नाही आलीये, प्लीज मला फेम नकोय. ऐका एक सेकंड दादा, जर अरे ती तुम्ही तुला असं नका एवढी बोलू ओळखत त्यांना. असेल, जर ती बोलते दादा की जो ती तुला तुला माणूस 2000 ओळखेल ना, तो रुपये तुझ्याकडे हे बोलूच शकत नाही. हा माहितीये? तेच, जर हे ती बोलूच तुला शकत एवढं नाही. बोलते श्रीमान आणि आणि अगं, आणि दादा मी उगाच काही तुझ्या बरोबर नाहीये की जे बोलते. आहे ते चांगलंच बोलेल. मला काही गोष्टी ज्या पटल्या नाहीत त्या मी फक्त बोलते. अगं अरे पण पण ती बोलायची, पण तू कुठे बोलतेयस, काय बोलतेयस, दादा नको एवढ्या entertain लोकांसमोर तू करू. त्याला हे प्रश्न विचारतेयस. आणि तू हा विचार कर ना, तू हा विचार कर, ते 5-6 लोकांमध्ये ती एकटी मुलगी आहे, त्या एकट्या मुलीमध्ये तेवढे गट आहेत म्हणून ती तिथे उभी आहे ना. अरे ते पण पण मी सोड, त्याबद्दल सिया, काहीच ते एक पण गोष्टीच्या सोड. कामाविषयी मी तू काहीच तिला नाही नको, बोलत तू आहे. मी बाकीच्यांना फक्त काय एवढं बोलू? बोलले माझ्यासाठी आली तर काय एवढं बोलले मी थँक्यू बोलत नाही. मेन्शन करेल फेम अरे देऊ. बस आणि तिच्या गोष्टींवरती हसत असते. ऐका ऐका. अरे अरे तू तुम्ही तिला दादा बोलायला बोलायला आले, दादाशी तिचा बोला प्रश्न ना. कसा काय असेल? अरे तुला माहिती आहे, ऐका, दादा दादासोबत बोलायला अरे करता. शांत व्हा, शांत व्हा. ऐका रे देवा माझ्या, ऐका ऐका मी काय म्हणतो. तुम्ही हा. ज्याला बघायला आले त्याच्याशी बोला ना. का त्याच्या थोड्यासाठी तुम्ही त्याचा मूड हाफ करता. अरे नाही नाही, माझा नाही मूड जाते. माझा मुद्दा काय माहितीये का. दादा से बात कर लो, जिनको बात करनी है दादा से बात कर. ऐका, हा हॅलो हॅलो, ऐका ऐका मी काय म्हणतो. त्या एनव्हीजींना पण सांगतो की आपण म्हणजे आपण समोरच्याला काय समजतो ना, हा आपला वैयक्तिक विषय असतो. जर आपल्याला एखादी व्यक्ती नाही आवडत तर ती व्यक्ती नाही आवडत. मला पण अशा बऱ्याच माणसं आहेत की जे खरंच चांगले असतील त्यांच्या लाईफमध्ये, पण ते मलाही कधी कधी नाही आवडत. पण मी शांत बसतो. माझा रोल काय माहितीये का, शांत बसणं. आपण कोणाला जज नाही करू शकत. प्रत्येकाची लाईफ आहे, प्रत्येकाचा एक स्वभाव आहे आणि तो आपण एक्सेप्ट करून चालणं हे महत्वाचं असतं. जर तुम्हाला करण नसेल आवडत, डाकू नसेल आवडत किंवा अजून कोण नसेल आवडत, शक्यतो त्यांना पाहणं अवॉइड करा आणि तुम्हाला जे आवडतात त्यांना पहा. सिम्पलसा सोल्युशन आहे या गोष्टींवरती. पण आपण हा कसा स्वतंत्र देश आहे, इथे प्रत्येकाला आपले विचार मांडण्याचा हक्क आहे आणि आपल्याप्रमाणे वागायचा हक्क आहे. तसं तुम्ही तुमचे विचार मांडले आणि तुम्हाला पूर्ण हक्क आहे की तुम्हाला कोणाला पाहायचंय कोणाला नाही पाहायचंय. पण मी एवढंच बोलेन की यार मी खूप नॅचरल पोरग आहे आणि मी चिल रे. मी असं कधी विचार नाही करत जसं तुम्ही करतायत. अरे म्हणतात ते आपला एकदा हे वाढलं ना, चॅनल जेव्हा ग्रो होतं तेव्हा किती प्रश्न निर्माण होतात. कधी कधी असं वाटतं हे चॅनल ग्रो होण्यापेक्षा आपण बेसिक लेवलला किती सुखी असतो. लोकांना प्रश्नच नाही पडणार की श्रीमान करणला प्रमोट करतो, एडिटरला प्रमोट नाही करत. अरे हे कुठलं आहे बाई. आता मला तुझ्या एडिटरचं पण नाव माहिती. इथे जेवढे पोरी आहेत ना, ज्या तुला ओळखतात ना, त्यांना अरे पण सगळ्यांना काय तुझं नाव संबंध. माहिती. मला बोलायचं बघतो नॅचरली आहे ना, नॅचरली एडिटरचं नाव वगैरे येतं ठीक आहे, पण काय संबंध प्रत्येकाला प्रमोट करायचा. अरे असं थोडी नाही. अरे प्रत्येकाचं एक हे असतं, पडद्या मागचे पण हिरो असतात भावांनो. आता तुम्ही मूवी बघता, संभाजी महाराजांचा मूवी बघितला, विकी कौशल सगळ्यांना माहिती आहे ना, आणि विकी कौशल सोडून अजून 15-16 नावं माहिती असतील. बाकी बॅकएंडला हजारो लोकांनी कामं केलेत, नावं माहिती आहेत का कोणाला. मग काय प्रत्येकाला ते क्रेडिट देत बसायचं पर्सनली नावं घेत. त्याचं नाव कुठे ना कुठे येतं. माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये पण माझ्या थंबनेल एडिटरचं नाव असतं. हालाकी तो सोडून बाकीचे पण माझे थंबनेल एडिट करतात. असं नसतं यार. काय तुम्ही हे बघा, जज करायला गेलो तर माणूस 100%
सगळ्यांना जज करू शकतो. देवाला सुद्धा आपण जज करायला बसलोय अशी लोक आहेत. त्यामुळे आपण काय नाही, पण स्टील तुम्हाला असं काय वाटलं असेल तर आम्ही त्याच्यात चेंजेस घडवण्याचा प्रयत्न करू. इनवीजी टेन्शन घेऊ नका, पण असं वाईट नका वाटू. झालं का फेम घेऊन तिचं? मला वाटतं तिचा फेम घेऊन झाला. फेम घेऊन झाला? झालं? झाला टॉपिक दादाने एक्सप्लेन केलं. आता तुम्ही ऐका आता मी काय म्हणतो, आता मी खेळणं चालू करतो, गेम चालू करतो, तुम्हाला शाउटआउट मी देतो. दादा एक शाउट आउट देऊन जा ना. अरे शाउटआउट ठेव. तुमचं नाव काय? सिया. सिया शाउटआउट ठेव. अनुष्का आणि जेवढ्या मुली आहेत आता 45 मुली आहेत जवळजवळ, त्या सगळ्यांना शाउटआउट. आणि हे बघा, असं माझं काही मत नसतं की कोणाला दुःख वगैरे, तुम्ही आमचे आहात, आम्ही तुमचे आहात, तरी सुद्धा माझ्यामुळे किंवा माझ्या लोकांमुळे कोणी असं हर्ट होत असेल सॉरी, आणि इम्प्रूव्ह होण्याचा प्रयत्न करू. गरज नाहीये रे, गरज नाहीये. जाऊ दे दादा, नवीन येतात आणि दादा तू गेम खेळ, तुला गेम खेळायची ना दादा? हा मी आता खेळतो. हा चला चला, टेक केअर. मी आहे वर आता खेळतो. हो हो चला. हा बाय बाय, टेक केअर. हॅपी विमेन्स डे अगेन. बापरे, हा भूकंप कसला. बापरे. अरे हैप्पी वुमेन्स डे का डायरेक्ट आपकी अदालत किधर बैठ गई थी. अरे पण त्या ज्या ताई आहेत त्यांना नाही माहिती आपल्याबद्दल जास्त, ते नाही पाहत आपल्याला. मला काय म्हणायचं आहे मित्रांनो, की मी कितीही काही केलं तरी मी सगळ्यांना खुश नाही ठेवू शकत. मी 100 मधल्या 90 लोकांना खुश ठेवू शकतो, पण 10 लोक मला जज करणारच आहेत, कारण एक नॉर्मल ह्युमन आहे मी. जर मी चांगल्या गोष्टी करतो तर मी चुकत पण असणार 100%. देव तर नाहीये मी, देवालाही लोक नावं ठेवतात, तुम्हाला माहिती आहे. पण असं नाहीये रे की आपण ह्यांना प्रमोट का करतो, त्यांना प्रमोट का. आता बेसिक गोष्टी यांनी बघितली नाहीयेत की आम्ही चॅनलच्या सुरुवातीपासून आम्ही सर्व एकत्र आहोत. तो ऑब्व्हियसली आम्ही एकमेकांसोबतच राहणार ना, आमचा सर्कल येतो. आणि राहिला प्रश्न प्रमोशनचा, नॅचरली ते तर आपण रेड्स करतो, लोकांचं नाव घेतो, खूप इझिली असतं ते, ह्यांना दिसतच नाही. हे सहज असं कोणाला बोलतात खरं, पण मला असं वाटतं या लोकांनी स्ट्रीम पाहावी खूप लॉंग टर्म. यांना ऑटोमॅटिक गोष्टी कळतील की आपण प्रत्येकाला रिस्पेक्टही करतो आणि फक्त एंटरटेन करतो गोष्टी. कधी कधी जज करणं किती इझी असतं ना, पण ते पर्सनली नसतील ओळखत तुला. तू ऐकलं का ते काय बोलत होत्या? हो ऐकलं. अरे काय मी बोलत होतं त्यांना, म्हणजे काय त्यांना माहितीच नाही जास्त काय, तरी सुद्धा ते बोलत होत्या. तरी मी समजायचा प्रयत्न केला. आपण हा समजलं असेल, पण आपण किती समजवणार एखाद्याला, असं आहे ते. म्हणजे हे तर ठीक आहे, जाऊ दे, चालायचंच. डोंगराला आग लागली, पला ते समजत बसणार, समजतील. हा वेळेनुसार समजतीलच ते. बाजूला काही लोक समजायला 2 वर्ष लावतात, काही लोक 2 मिनिटात समजतात, काही लोक 2 महिने लावतात. बरोबर आहे का नाही? कोणाला टार्गेट केलेलं आहे? अरे नाही मी सहज शेअर केलं रे, मनोदगत. ते फालतू उगाच तारीफ केली. चुकलं चुका रे, क्यों बोला रे मैंने जिंदगी. ए मी काय म्हणतो नोबिता, आज माहित आहे का रे कोणाचं, म्हणजे मला असं वाटते फुल म्हणजे शांत आहे आज, नडत नाही कोण. एक नंबर. अरे बाबा कसं झालं माहितीये का, जरा अचानक झोपच उडाली माझ्या चेहऱ्यावर, चक्कच झालं कन्व्हर्सेशन ऐकून. म्हटलं हा कोणता आहे त्यावेळी मसाला जिथे माझ्याकडे पॉपकॉर्न नाहीये. आणि तुम्हाला त्या म्हणजे पहिल्यांदा म्हणजे असं बघून बघत होतो मी, असे अडकलेला तुम्ही जाळ्यात, पण त्या जाळ्यात ना आम्ही येऊ शकत होतो. नाही मी अडकलो नव्हतो, मी ऐकत होतो त्यांचं, आणि मला त्यांना एक्सप्लेन करणं गरजेचं वाटलं. मी माझं काम आहे लोकांना एक्सप्लेन करणं. त्यांना जर असं काय वाटत असेल, बघ शेवटी त्या ज्या आहेत त्या सुद्धा आपल्या बांधिलकीचा पार्ट आहेत, आणि त्यांच्यासारख्याच लाखो लोक आपल्याला पाहतात, म्हणून आपण
इतक्या ह्या लेवलला पोहोचलो आहोत. तर मी प्रत्येक व्यक्तीला ते महत्व देतो म्हणून माझं कर्तव्य आहे त्यांना समजावणं. आणि वेळेनुसार त्या रेग्युलरली जर पाहतील तर ऑटोमॅटिक त्यांना कळेल की मी तसा कसा आहे किंवा माझ्या सोबतचे लोक कसे आहेत ते. चला तिथे तरी ऍटिट्यूड नाही दाखवला. अरे ना? बापरे. कुठेतरी कोणाला समजवलं, बरं वाटलं मला. छान. चल मालवणी बरं आलं भाऊ. चल त्या निमित्ताने कोणतरी बोलायला तरी लागले, नाही तर मैताला बसल्यासारखे बसले होते असं मला टीप आले ब्रो. आजकाल आजारी लोक रपरप पडतायत का रे? हा? आजारी पडतायत लोक रपरप. काय म्हणता? साथ आली. अरे साथ नाही, हवा लागली का आजारी? काय हाईटच तेवढी आहे ना रे. वरची हवा डोक्यात हवा जाते ना कच करून. चेहरा बघितला ना सकाळी सकाळी म्हणून आजचा दिवस छी. इन्स्टा स्क्रोल करता करता भाई इन्स्टा बघा ना तर युट्यूब, आम्ही सगळीकडे पसरलेलो आहोत. साथ पसरली म्हणून आजारी पडतायत. आणि ही साथ संपणार नाहीये, ही पसरतच जाणार. अरे मला श्रीमान भाई मालवणी तुला तर झोप सोडली, तू बोला वा मजा येणार आता ना. नाही म्हणजे मी आता मी संडे पण होता इकडे सांगू, मी बेड वरती झोपलेलो मस्त आडवा गोष्टी घेऊन म्हटलं, आणि गेम पण चालू होता. मालवणी कल संडे भी था. आणि हा प्रत्येक बोलतोय तुम्हाला पण जायचं, म्हणजे आधी हा जेव्हा टॉपिक सुरू नाही झालेला प्रत्येकला म्हणजे प्रत्येक बोललेला तुम्हाला पण जायचंय का खाली? म्हटलं नको रे बाबा, आता येतील जाऊन 2 मिनिटात. नाही मुद्दा एक बोलू का? मुद्दा गाईज कसं आहे की एवढ्या लोकांमध्ये जर त्यांना एखादी गोष्ट पटली नाही, त्यांनी एवढ्या लोकांमध्ये ती मांडण्याचा हिंमत दाखवली. कारण बरीच लोक असतात ना ज्यांना काही गोष्टी पटत नाही आणि ते शेअर नाही करत, किंवा ते बोलतात बाकी सगळे तारीफ करतात, हा चल मी पण तारीफ करेल. तर त्यांनी त्यांचं मत मांडलं, त्या मताला रिस्पेक्ट आहे, विषयच नाही. आणि तुम्हाला जर असं खरंच काय वाटत असेल तर मी सांगतो, आम्ही तसे नाही आहोत, खूप नॅचरल आहोत. फक्त कसं आहे, जे माझे आहेत त्यांना मी घेऊन सोबत चालतोय. आणि राहिला प्रश्न लोकांचा बाकीच्यांचा, तर बघा ते सुपर चॅट थ्रू तर आपण प्रमोशन करतच नाही. कारण हे बघा पैसे कमवणं खूप इझी आहे, पण लाचारकी करणं खूप जास्त इझी आहे त्याच्यापेक्षा. कोणी सुपर चॅट करून जर मी त्याच्यावर रेट्स करायला लागलो तर मग ते राहिलंच काय. सबस्क्रायबर आपले 50-100 होते तेव्हापासून ही सुरुवात झाली होती, तेव्हापासून तेव्हा पण आपण हे सगळं केलं नाही, तर आता काय करायचं असा विषय. आणि आपण रॅन्डम रेट्स वगैरे करतो, त्यात जो नॅचरल सपोर्ट होतो आणि कळत नकळत खूप सपोर्ट असतो लोकांना. तुम्ही नीट रोज मला पहा, तुम्हाला कळेल की तुम्ही कदाचित चुकीचा असाल असं तुम्हाला आज न उद्या जाणवेल. प्रेम पडलंय का? नाही प्रेम नाही. तुला प्रेम पाहिजे का? नाही मॅडम या. नाही मी तसं लगेच समजतो स्वतःला की मला खूप प्रेम करणारी लोक आहेत, मला सांभाळणारी लोक आहेत, की माझ्यावर कोणी बोट उचललं तर त्याच्यावरती उलट बोट उचलणारे लाखो लोक आहेत. पण याचा अर्थ असा नाही की मी रुबाबात जगेल किंवा हा मीच बरोबर आहे असं नाही. मी प्रत्येक गोष्टीचा विचार करतो. ऑब्व्हियसली त्या बोलल्यात त्या गोष्टीचा मी विचार नक्कीच करतोय डोक्यामध्ये की नक्कीच मी काय चुकलोय का नाही चुकलोय असा विषय. पण काय बोलतो पण काही ठिकाणी मी नाही चुकलो, काही ठिकाणी हा मी बोलायला कदाचित तुम्ही जे बोलते ते स्टॉक वगैरे जे ते काय बोलला मे बी ते चुकीचं असू शकतं, पण ते आम्ही कॉमेडीच्या हिशोबात घेऊन जातो म्हणून ते आम्ही चुकीचं असं समजत नाही. कारण आम्ही काही पण बोलतो चिल मध्ये, असं मनाला लावून घेऊ नका, जड नाही तेवढे शब्द, चिल आहे सगळं. अहो समाजात बघा काय काय चाललंय, आपण ते एकदम फॅमिली फ्रेंडली स्ट्रीम असते, आपली फॅमिली अख्खी सोबत बघून हे सगळे टॉपिक एन्जॉय करत असते. मस्करीचा विषय नाही. आम्ही कितीतरी म्हणजे परिवारच्या समोर मला लोक बोलतात कुठे म्हणजे आई आहे मावशी आहे उभे आहेत आणि मला विचारतात बायकांचा लाडका कुठे आपला आणि हसतात. तर हे महत्वाचं असतं. हे असं कुठे म्हणजे असं चुकीचं नाहीये, एवढंच बोलायचंय मला. सगळे आपले बॉट मारायला त्या 3 नंबरला दे चल. अच्छा